राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। नागपूरच्या काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट, 12 कामगारांचा मृत्यू, 15 जण जखमी। सुनेत्रा पवारांची माळेगाव साखर कारखान्याला भेट, अजित पवारांच्या जागी होणाऱ्या चेअरमन पदाची निवड ढकलली पुढे। उमरासाठी मक्का मदिनेत गेलेले महाराष्ट्रातील 50,000 मुस्लिम बांधव अडकले, सौदीतून सुरक्षित आणण्यासाठी मोहीम सुरू। पुण्यातील इंदिरा इन्स्टिट्यूटचे 84 जण दुबईत अडकले, 80 विद्यार्थी, 4 शिक्षकांचा समावेश, सर्वजण सुरक्षित। राज्यभरातील सर्व कार्यालयांचे 30 दिवसात पॉश ऑडिट, महिलांच्या लैंगिक छळासंबंधी स्थितीची माहिती द्या, जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश। अजितदादांच्या पावलावर पाऊल, पार्थ व जय पवार यांची बारामतीतील विकास कामांची पाहणी, पहाटेच्या सुमारास दोन्ही भाऊ ऍक्शन मोडमध्ये। नागपूरच्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढला, मुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रद्धांजली अर्पण, घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश। भारत पाकचं युद्ध ट्रम्प थांबवू शकतात, तर मोदी इस्रायल अमेरिका इराणचं युद्ध का थांबवू शकत नाही, संजय राऊतांचा सवाल। कला केंद्राबाहेर मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा, एकाला मारहाण करत हवेत गोळीबार, छत्रपती संभाजीनगर मधील घटना। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।